विषय की छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्तीचा अनावरण हा आम्हाला एक महत्वाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मेसेज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पाहिजे असा कार्यक्रम आम्ही करू. साहेब, 2 दुसरे मोठे नेते कोल्हापूर काही इन्कमिंग होणार आहे काँग्रेस? कुठं 2 दुसरे मोठे राज्यस्तराचे नेते कोल्हापुरात आहेत? आता आमच्याकडे एवढी भरती झालेली आहे, ऑलरेडी काँग्रेस भरगच्च भरलेले आहे, हाऊसफुल आहे. कोण आलं तरी स्वागत आहे, म्हणजे नाही असतलं भाग नाही नाही तसा विषय नाही. आज सकाळी महाविकास आघाडीची बैठकीला मी सकाळी 9 वाजता मुंबईत उपस्थित होतो. तास 1.5 तास त्या बैठकीत उपस्थित राहून मी दुपारी इथं आलो. काही चर्चा आमच्या झालेल्या आहेत. आज देखील काही चर्चा तिथं आता सुरू आहेत, आज आणि उद्या होतील. आणि त्यामुळे शेवटी जागा वाटपामध्ये जी जागा आम्हाला मिळेल तिथं कदाचित एखादा उमेदवार चांगला असेल तो आमच्याकडे येईल. जागा सुटली तर कदाचित आमचा उमेदवार तिकडे जाईल. ह्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये शक्य आहेत. काँग्रेसचा किती जागा आज ते जाहीर विजय सांगणं नाही. आम्ही मागणी केलेली आहे. आज मी तिथं बोललेलो आहे. जाहीर बोलून त्याला फाटे फोडणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण की इंटरनल मी बोललेलो आहे किती जागा पाहिजेत, किती आम्हाला मॅक्झिमम लढवायचे आहेत. शेवटी महाविकास आघाडी म्हणून पुढे जात असताना सगळ्याच पक्षाला न्याय देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न असणार. कोल्हापुरात ही जागा घ्या आणि ती आम्हाला द्या असं कुठलं आहे? असे अनेक मतदारसंघ राज्यामध्ये मॅनिफेस्टो याच्या संदर्भात काय सध्या चर्चा? पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली मॅनिफेस्टो कमिटी आहे. ते तिन्ही पक्षातले लोक जवळजवळ 10-15 लोक एकत्रित बसलेले आहेत. त्यांनी काही प्राथमिक टप्प्यात काही गोष्टी केलेल्या आहेत. आता ते आदरणीय पवार साहेब असतील, आमचे नेते खरगे साहेब असतील, राहुलजी असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांना तो मसुदा दिला जाईल. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.